ये जहाँ से चानुकुल क्षत्रिय मराठा समाज जगताप वंश परिवारची उत्पत्ती निर्माण झाली तिथून मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवतो। जगताप म्हणजे ये क्षत्रिय मराठा मरे कटे पीछे नहीं हटे ते उंच कुळीचे जात, म्हणजे पहिले मावळे म्हणायचे तुम्हाला, मावळ्याचं शुद्धीकरण होऊन मराठा झालेला आहे। मराठ्यात 96 कुळी असती, त्यामध्ये जगतापांचं श्रेष्ठ घराणा गोत्र मांडव्य, पूजा पाठ लगन कार्य विधीला विचारतात की काय गोत्र आहे तुमचा, तर मांडव्य तुमचा गोत्र चंद्रवंश घराणा, भगवान श्रीकृष्णाचे कुळातले चंद्रवंशी लोक आहो, कुलदेवता माते श्री जगदंबे भवानी कुल शिवामणी तुळजापूरची आहे, खंडोबा जेजुरीची आहे, शिखर शिंगणापूरचे महादेव पूजायला पाहिजे। विजयी शस्त्र तलवार जो दसऱ्याची दिवशी पूजायला पाहिजे, देव्हाऱ्यामध्ये तलवार ठेवायला पाहिजे, ग्रामदेवतामध्ये अस्माई देवी, तुकाई देवी, फिरंगाई देवीची पूजते, काल भैरवनाथाची पूजन करते, देवाची पूजा चैत्र महिन्यात अष्टमीच्या दिवशी केली जाते। देवाला गोड नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य करायला पाहिजे। लग्न कार्याला देऊक तुमच्यात 5 पालीचे असते, त्यामध्ये वडाचा पानाचा देवक तुम्हाला प्रमुख लागतो। सिंहासन छत्र निशाण लाल, देव्हाऱ्यामध्ये लाल रंगाचे वस्त्र ठेवायला पाहिजे। घोडा तांबडे रंगाचा लग्न कार्याला मिरवणूक करता वापरले पाहिजे। त्रिपर्वर मतलब माणसाने जानवे असते ना, जानवे घातली पाहिजे। और सूर्य गायत्री मंत्राचा पाठ सबेरे नहा धोकर केला पाहिजे। सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायला पाहिजे। तुमचे कुटुंब परिवारमध्ये सती गेली होती म्हणून जगताप घराण्याची स्त्रियांनी काळे वस्त्र वापरायचे नाही, काळी बांगड्याने घातली पाहिजे, तोड्याला घुंगरूने घातले पाहिजे, विकत पाळणाने घेतला पाहिजे, आवलाची चूल नाही घातली पाहिजे, अमावस्याचे कामधंदा नाही करणे, वड पिपल उंबरची लाकूड चुलीत जाळायची नाही, हे तुमचे कुटुंब परिवारमध्ये वर्ज आहे। तुमच्या घराण्यातली उत्तर हिंदुस्थानमध्ये भरतपूर राजस्थानचे राजे होते, तेथून तुमचा परिवार 1292 मध्ये 5000ची फौज सेना घेऊन महाराष्ट्रात आले। मग तिथे सासवडची बसीगत केली होती। सासवड पासून 7 गावाच्या वतनदारी दिली, पणदरे, ढाकाळे, मुरुम, वाकी, चोपड्यास, डाळज और केंदळ असं 7 गावचे जगतापांना वतन मिळाले होते। इथे आपले मूळ पुरुष जसवंत सिंगजीचा विस्तार वाढला। जसवंत सिंगजीचे पुत्र हंबीरराव सिंग होते। हंबीर सिंगजीचे विस्तारमध्ये भोपाल सिंगराव होते, त्यांचे बीर सिंगराव, जयपाल सिंगराव, श्यामसिंगराव और ध्रुपद सिंगजी होते। बीर सिंगांचे विस्तारमध्ये रामसिंगराव झाले, त्यांचे प्रताप सिंहजी, भवानी सिंगजी हुए। प्रताप सिंगजीचे धनसिंग हुए, उनके पुत्र रघुनाथ सिंगजी, बजरंग सिंग, बहादुर सिंग, ओंकार सिंग, देवी सिंग, माधव सिंगजी होते। रघुनाथ सिंगजीचा परिवार इसवी सन 1611 मध्ये गाव पणदरीची वतनदारी पाटीलगी मिळाली। त्यांना पुत्र केशवरावजी, गोविंदरावजी, यशवंतरावजी झाले। केशवरावांची 33 तक्ष्मीची वतनदारी इथे भेटली होती। केशवरावांची विस्तारमध्ये कान्होजीरावांचा परिवार होता। कान्होजीरावांना वैद्यपट्टीमध्ये 475 एकर शेती बक्षीस मिळाली, 1 वीरची बसीगत केली, एकूण खसरा नंबर 17च्या बसीगत केला होता। कान्होजीरावांचे विस्तार वाढला, त्यांचे विस्तारमध्ये पार्वताबाई होती, त्यांचे रामजी और बुवाजी 2 पुत्र होते। बुवाजीरावांचा परिवार वाढला होता, त्यांचे विस्तारमध्ये शांताबाई होती, त्यांचे महाजीराव झाले। महाजीरावांचे काळोजीराव होते, त्यांचे विस्तारमध्ये दुर्गाबाई और केसरबाई 2 मंडळ्या होती। दुर्गाबाईचा परिवार वाढला, त्यांचे कृष्णाजीराव झाले। केसरबाईचे भावजी और धावजी 2 पुत्र होते। कृष्णाजीरावांचे विस्तारमध्ये भीमाजीराव, सुभानजीराव, महाजीराव, तुकोजीराव, मांगाजीराव, बाळाजीराव, काळोजीराव 6 पुत्र झाले। त्याच्यातून बाळाजीरावांचा परिवार तुमचा वाढला, त्यांचे वाघोजीराव होते। संताजीराव और मालोजीरावांचा परिवार चालला। एक बाई संताजीरावांचे हैबतरावजी झाले। हैबतरावांचे परत संताजीराव, संभाजीराव 2 पुत्र होते। संभाजीरावांचे अप्पाजीराव गेनबा होते। अप्पाजी बाबांचे विस्तारमध्ये सिद्धरामजी, वामनरावजी व गणपतरावजी 3 भावांचा परिवार चालला होता। वामनराव बाबांचा विस्तार वाढला होता, त्यांचे विस्तारमध्ये कृष्णाबाई साहेब हिंगणगावचे भोयटेंची होती। त्यांचे पुत्र खंडेरावजी, पांडुरंगराव, नारायणरावजी, भानुदासजी, ताराबाई साहेब, हिराबाई साहेब का नाम चढ़ाया। इन्हीं के नाम चढ़ाईमध्ये 5101 रुपये दिले, धान्य पोता दिला, वस्त्रदान पोशाख केले होते। नारायणराव बाबांचा विस्तार वाढला, त्यांचे विस्तारमध्ये निवृत्तीजी भोयटेंची कन्या ताराबाई साहेब हिंगणगावची झाली, त्यांचे रामदास पाटील झाले, सत्यवानजी झाले, सुदामरावजी झाले, सुरेशरावजी, हिराबाई और चंचलाबाई का नाम चढ़ाया। रामदासजी जजमानचे विस्तारमध्ये गणपतराव भोयटेंची कन्या सुमनबाई हिंगणगावची झाली, त्यांचे अनिलराव, दीपालीताई का नाम लिखाया, इन्हीं के नाम लिखाई 2501 रुपये दिले, माळेगाव वस्ती वसीगत दान दिया। और सत्यवान जजमानची विस्तारमध्ये
बाळासाहेबजी जाधवरावांची कन्या उज्ज्वलाबाई साहेब माळेगावचे झाले. त्यांचे अभिजितजी ऋषालीताई साहेब, वैशालीताई, मोनिकाताई, सारिकाताई साहेब झाले. सुदामरावजीचे विस्तारमध्ये श्रीकांतराव मानेंची कन्या शैलजाताई साहेब साखरवाडीचे झाले. त्यांचे अमरजीतजी और अमितरावांचा परिवार चालला. अमरजीतजी जजमानचे विस्तारमध्ये प्रल्हादराव शंकरराव परकाळेंची कन्या सारिकाबाई साहेब बारामतीची झाली. त्यांचा परिवार वाढला व अमितरावांचे विस्तारमध्ये रवींद्रराव नारायणराव घाडगेंची कन्या रुपालीताई घाडगेवाडीची झाली. इन्हीं के नाम लिखाईमध्ये सुदामराव जजमानजी 2501 रुपये दिले. धान्य 10 पायली 1 गोणीची दिली. वस्त्रदान केले. लक्ष्मीनारायण बिल्डिंग पणदरी बस्ती बसीगत दान दिया. और सुरेश रावजीचे विस्तारमध्ये सर्जेरावजी परकाळेंची कन्या मंदाग्नी बाईसाहेब अंजनगावची झाली. त्यांचे अजिंक्य और शिवानी ताई का नाम चढ़ाया. इन्हीं के नाम लिखाई में सुरेश रावजी मंदाताई मंदाग्नी ताई साहेब 2501 रुपये वस्त्रदान केले. गाँव इसी के बसीगत दान दिया. आनंद करो, भगवान सुखी रखो और बनो, कामना पूरी करो.